नमस्कार ताईंनो, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर। तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण। तर सकाळपासून ही माझी दुसरी वेळ आहे भांड्याची। म्हणजे मसाला वगैरे केलेले की नाही, म्हणजे मी मिल मेकरची भाजी केली, त्याचं मसाल्याचं भांडं वगैरे थोडंसं वगैरे ते मी मगाशी 4-5 भांडी होती ती घासली। ही आता सकाळचं की नाही चपाती भाजी वगैरे सगळं भात वगैरे झाल्यानंतरची भांडे, चहाची वगैरे नाश्ता का चपाती चहासोबत दिल्यामुळे नाश्त्याची भांडी नव्हती। आणि कसं जरा जरा वेळ लगेच पडेल तशी भांडी घासल्यामुळे जास्त भांडी पडल्यात असं काय वाटलं नाही। म्हणजे रोजची पडतात तेवढीच भांडी होती, खरं 2 वेळा घासल्यामुळे थोडी थोडीशीच अशी वाटली। तर भांडी सगळी घासून घेतली, त्यानंतर ओटा वगैरे सगळा धुवून घेतला। म्हणजे कसं भांड्या किचनच्या ओट्याचं काम आवरलं का नाही अर्धी कामं आवरल्यासारखं वाटते। आणि एकदा जरी भांडी किंवा ओटा वगैरे ठेवला की नाही की मग नंतर कंटाळा येतो। तर आता हे बघा सकाळचं तरीसुद्धा अजून धुकं किती आहे बघा हे। तर आता मला थोडंसं मी काय करते, खरकट वगैरे जे असते ना ते त्या पलीकडल्या काकूंच्या गोबर गॅसमध्ये टाकायला देते। तर मी एक असं बकेट केलेलं आहे, त्यात मी ते नेऊन होते, म्हणजे त्यामुळे तिकडं कधी वेळ असेल त्यावेळी ते येऊन त्यांच्या गॅसमध्ये टाकून देतात। माझी फुलंसुद्धा धुक्यानं गारटल्यात। ही आज जास्वंदीची, आता मला ते पुढचं फुलं भेटणार, कारण दारासमोरचं जास्वंदी काय ते बेनलेलं आहे, मावा पडला त्यामुळं। फुलं काय नीलच्या बाबांनीच काढून आणली, अजून देवपूजा वगैरे करायची आहे। झाडू मारला मी, त्यानंतर माझं आवरलं। आणि हा बघा, हा मी परवा ते ऑनलाईन ड्रेस मागवला होता, तो कलर वगैरे छान दिसतोय, पण कधी जसा कपडा जाड दिसत होता तसा तो हातात आल्यानंतर वाटला नाही। फक्त एवढाच काय ते फरक, पण पैशाच्या मानानं बरा भेटला। तर त्यानंतर माझं जे रोजचं सकाळचं रुटीन असतं स्किन केअरचं ते केलं। कधी पण ताईनं सिरम वगैरे जे तुम्ही लावताय ना ते लावल्यानंतर 1-2 मिनिट थांबायचं, त्यानंतर तुमचं लोशन वगैरे काय मॉइश्चरायझर जे काय लावताय ना ते लावायचं। बाकी एवढंच माझं रोजचं रुटीन असतं। बाकी पावडर वगैरे काय मी रोज लावत नाही, कारण माझंच कसं चेहरा असा कोरडा कोरडा असल्यामुळे मलाच ते असं कसं तरी वाटतंय, आणि सारखं गार पाणी चेहऱ्यावर मारायची सवय असल्यामुळे ते टिकत पण नाही। तर माझं आवरल्यानंतर इथं मी देवपूजा पण करून घेतली, कारण मला आज तो भीमसेन कापूर पण लावून बघायचा, कारण बरेच दिवस की नाही माझ्याकडे तो कापूर नव्हता, ते गोल असते ना तेच कापूर होता। हा कापूर माझ्याकडे बराच दिवस नव्हता, तर काल आणल्यामुळे मी आज तो पहिल्यांदा देवाला पण लावला, बाकी सगळ्या घरभर फिरून घेतला। भीमसेन कापूर आणला की नाही मी संध्याकाळचं पण ज्यावेळी लावते ना ते सगळ्या घरभर फिरवते, आणि मला एवढं भारी वाटते ना ह्या कापराचं, काय माहीत वैशिष्ट्य काय आहे, पण छान वाटतं। तर इथं का नाही दळप करायला आलेले आहेत, म्हणजे घरातलं म्हणजे सगळे आता कामं आवरलेले आहेत। तर दळपाचं काय झालं होतं मी काल मी ज्वारी उन्हात ठेवली होती, आणि दुपारचं मी झोपले, म्हटलं नंतर 4 नंतर उठलं की मग ते ज्वारी वगैरे निवडायला घ्यायची। ज्यावेळी मी उठले ना त्यावेळी बघितलं तर ते मी ज्वारीचं असं पॅकिंग ठेवलं ना प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये, तर ते काढून कणी टपात ठेवलेलं, तिथं सूप होतं आणि ते पत्र्यावर ठेवलेलं। मी म्हटले कोणी असं केलं काय माहीत। तर ते गीता काकी आहेत की नाही आमच्यात येतात, तर त्या आल्या होत्या, मी झोपलेली बघितल्या, त्यांनी परस्परती ज्वारी बघितली, ती त्याने निवडून ठेवली आणि जाताना टपामध्ये ठेवून गेल्या। त्या काकी तर एवढ्या माणुसकीला चांगल्या आहेत ना, त्यांना असं काम म्हणजे सांगायला पण लागत नाही, किंवा असं काही मी जर एकटी करताना दिसली ना लगेच मदत करायला येतात। आता काल बघा मी झोपलेली होती तर मला उठवलं पण नाही, त्यांचं त्याने ज्वारी वगैरे निवडून गेल्या। तर त्यात तांदूळ घालायचं बाकी होतं, आणि मग मी काल उठले वेळानं, त्यानंतर असं थोडंसं थंडी वाजल्यासारखं झालं आणि कंटाळा पण आला, कारण एकदा असं झोपेतून उठल्यावर लगेच काय करायला पण नको होतं, आणि संध्याकाळचं गिरण पण मी लावत नाही, त्यामुळे म्हटलं राहू तिकडे आता उद्याच बघा येईल। म्हणून म्हटलं आज आता की परत दुपारनंतर म्हटलं की परत दुपारनंतर असं ढगाळ वातावरण वगैरे झालं की आणि कंटाळा येतो, म्हणून म्हटलं आता घरातले कामं आवरले तर आता लगेच तांदूळ वगैरे निवडून
त्या ज्वारीमध्ये घालते आणि लगेचच गिरण लावून घेऊया। तर गिरण लावली आणि अजून मला बेसनचं पीठ पण करायचं आहे। म्हणजे हरभरा डाळ मी काल आणलेली की नाही, तर ती पण थोडीशी उन्हात ठेवते, बघते म्हणजे उन्हानं तापली तर बरं, नाही तर मग गरम करायला पाहिजे। आणि जर गॅसवर गरम करायची म्हटली तर मग हे पीठ उद्यावर जाते, म्हणजे झुणक्याचं पीठ कधीतरी भजी वगैरे झुणका वगैरे असं करायला बरं पडतं। त्यामुळे मी हे पीठ कधी घरातच तयार करते। त्यासाठी हरभरा डाळ थोडीशी उन्हात ठेवायची का, म्हणजे असं उन्हात वाळली की नाही किंवा गरम भाजली की नाही की पीठ चांगलं पडतं आणि ते गिरणीला चिकटत नाही यासाठी। तर ज्वारीचं दळप होईपर्यंत म्हटलं काल मी ते उन्हामध्ये छोट्या छोट्या त्या कुंड्या ठेवल्या होत्या ना, त्या परत म्हटलं आत आणून ठेवूया। थोडंसं ऊन लागायसाठी बाहेर ठेवलेलं, तर ते आता आत ठेवताना माझ्या लक्षात आलं ते लक्ष्मी पौदा म्हणून मी ते आणलेलं आहे ना, ते मी कुठेतरी रीलमध्ये बघितलेलं आहे। ते असं गोल अर्ध गोल करतात आणि मग ते तसं ते वाढलेलं किती छान दिसतं आणि त्याच्यामध्ये ते महादेवाची पिंडी ठेवलेली असं, म्हणजे मी असं 1-2 वेळा बघितलेलं आहे। तर किती दिवस मी म्हणत होते की माझ्याकडे जर तो पौदा आला तर मी पण असंच करेन। तर आहे आता आलेलं आहे, तर आता मी ती तार कणी वर्कशॉपमध्ये जाऊन ती आणलेली आहे। आता ती कट करून कणी बघूया येते का मला तसं करता। इथे ते एका बाजूला रोवल्यानंतर कणी ते व्यवस्थित बसले, पण दुसऱ्या बाजूची तार कणी सारखी अशी वर येत होती, म्हणजे ते अर्धगोल असं व्यवस्थित बसत नव्हतं, सारखी एक बाजू अशी वर येत होती। म्हणजे कसं तरी कणी जुगाड करून थोडंसं असं दाब देऊन वगैरे बसवली, पण कणी ते अजून पण असं मोठं थोडंसं झाड व्हायला पाहिजे। एक वेल तर त्या तारेपर्यंत म्हणजे असं गेला, तिथून ते अर्धगोल येईल, पण दुसऱ्या बाजूचं कणी ह्या बाजूचं ते काय लागत नव्हतं, कारण ते अजून थोडंसं मोठं यायला पाहिजे होतं। पहिल्यांदा लागलं, पण इकडली बाजू कणी तार एकदम वर आल्यामुळं ते परत कणी ते वेल त्याला म्हणजे जाईनच तिथंपर्यंत पूर्णच झालेला। अजून थोडासा मोठा मी अर्धगोल करायला पाहिजे होता, पण बघूया पहिल्यांदा म्हटल्यानंतर ते छोटासाच करून बघितलं, आलं तर आलं, प्रयत्न करायला काय हरकत आहे। त्यानंतर आजचं सगळ्यात शेवटचं काम म्हणजे कपडे मशीनला लावायची बाकी होती, ती कपडे सगळी घातली, त्यानंतर मशीनला लावलं। म्हणजे माझी तर आत्तापर्यंतची सगळी कामं आवरलेली आहेत। ताईने ह्यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच बंद करूया, पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।